स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेचा रिव्ह्यू. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये ईश्वरी ही एकटीच रडत बसलेली असते, कारण आज तिला खूप भरून आलेलं असतं. म्हणजे ती स्वतः राकेशबरोबर लग्न करायला तयार झाली आहे याचा आनंद तिला आहे. पण मग माझं लग्न ठरलं म्हणून अर्णव सरांनी लावण्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलाय, ही गोष्ट आता ईश्वरी पचवू शकत नसते. तिला खूपच वाईट वाटलेले आज, कारण तिला आजच समजलं की अर्णव सुद्धा लावण्याबरोबर लग्न करतोय. आणि तिला इथे कुठेतरी असं वाटतंय की अर्णव सर लावण्याबरोबर सुखी नाही होऊ शकत, कारण ती मुलगी चांगली नाहीये. तिला आता अर्णवची खूपच काळजी वाटत असते. ती खूप रडत असते, रूममध्ये एकटीच बसलेली असते. आणि अचानक आता संजय सुप्रियाला म्हणतात की हे बघ सुप्रिया, आज मी त्या राकेशला आपल्या घरीच बोलवतो आणि काय ते बोलून घेऊ ना समोरासमोर, असं टांगती तलवार नको. मग आता सुप्रिया म्हणते ठीक आहे, तुमचं जर म्हणणं आहे तर आपण बोलायला पाहिजे, उगाच उशीर नको नाही का. असं त्या दोघांचं बोलणं चालू असतं आणि इकडे ईश्वरी रडत असते. मग आता सुप्रिया रूममध्ये येते निरोप देण्यासाठी की आज राकेश येणार आहे. तेव्हा मात्र ईश्वरीला असं रडताना पाहून त्यांनाही जरा वाईटच वाटतं. त्या म्हणतात की ईश्वरी, अगं काय झालं, तू अशी रडतेस का. ईश्वरी काहीच म्हणत नसते. मग सुप्रिया म्हणतात की बरोबर आहे तुझं ईश्वरी, आता तुझं लग्न जमलं ना, दडपण आलंय ना, तुला भीती वाटते ना लग्नाची. अगं प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असंच होतं, प्रत्येक मुलीला असंच दडपण आल्यासारखं होतं, भीती भरते मनात. आपण ह्या गोष्टी हँडल करू शकतो का, आपल्याला हे घर सोडून जावं लागणार, आपले माणसं आपल्यापासून दूर होणार आणि बऱ्याच गोष्टींच्या ह्या सगळ्या गुंतागुंतीमध्ये आपल्याला असंच हळवं होऊन जातं मन आपलं, असं ते आता ईश्वरीला समजावू लागतात. मग आता सुप्रिया म्हणते की हे बघ ईश्वरी, तुला आईबाबांची आठवण येते का. अगं असं करू नकोस. हे बघ ईश्वरी, तुझं आम्ही चांगलं करण्याच्या मार्गावर आहोत. तुला आमचा निर्णय योग्य वाटतोय ना, तुला खरोखर राकेश बरोबर लग्न करायचं आहे ना. तेव्हा ते ईश्वरी म्हणते की हो, म्हणजे तसं नाही का, काय सांगू आई तुला, मला काय होतं हे समजत नाहीये. म्हणजे आता माझं एक मन मला म्हणते की राकेश योग्य मुलगा आहे आणि दुसरीकडे त्याच्यासोबत संसार रंगवायची इच्छा सुद्धा म्हणजे अशी वाटतच नाही. तेव्हा सुप्रिया म्हणतात की हो असंच होईल, काही नाही, बरोबर होईल सगळं, तू जास्त टेन्शन घेऊ नकोस. आज ते घरी येणार आहेत, तेव्हा तू त्यांच्यासमोर बोलून घे ना, तुला जर काही बोलायचं असेल तर. मग आता ईश्वरी म्हणते ठीक आहे. मग सुप्रिया आता हॉलमध्ये जातात आणि तितक्यात आता हा राकेश घरात आलेला असतो. मग संजयजी म्हणतात की आले का राकेशजी, तुम्ही या ना आतमध्ये या. मग आता राकेश खाली बसतो आणि आता संजय त्यांना म्हणतात की मी तुम्हाला आज इथे बोलवलं कारण काम पण तसंच होतं. आणि राकेशला हे आधीच माहिती असतं. राकेश म्हणतो अरे वा, मला इन्व्हाइट केले म्हणजे सासरी बुवांनी मला प्रपोजल द्यायचं ठरवलं वाटतं ईश्वरीचं. मला माहीत आहे ते लग्नाबद्दलच बोलायला बोलवत आहे आणि म्हणूनच राकेश असा घाईघाई आज ह्या ईश्वरीच्या घरी आलेला असतो. आणि त्यामुळेच आता तो येऊन बसतो आणि संजय मुद्दामून आता विषयच काढत नसतात. ते आता सुप्रियाला खुणवतात की तू लग्नाचा विषय राकेश समोर काढ. पण सुप्रिया खुणवत असते की मी कसं बोलणार, तुम्हीच बोला. आणि मग राकेश म्हणतो बोला ना, काय काम काढलं तुम्ही, आज बोलवलं ना मला. तर असं सुद्धा आता राकेश म्हणू लागतो. मग आता संजयजी म्हणतात की ठीक आहे, मलाच बोलावं लागेल. आणि म्हणूनच आता ते बोलू लागतात की हे बघा राकेशजी, तुम्हाला राग तर येणार नाही ना मी जे काही बोलतोय त्याचा. तर राकेश म्हणतो की अरे बोला तरी ना अगोदर, काय बोलताय तुम्ही, कशाबद्दल बोलताय. मग आता संजय म्हणतात की हे बघा आमची मुलगी जी आहे ना ईश्वरी, तिच्या लग्नाचा आम्ही आता विचार सुरू केलेला आहे आणि आम्हाला असं वाटतं की तिच्यासाठी तुम्ही योग्य आहात. तर तुम्हाला काय वाटतं, तुमचं आणि ईश्वरीचं लग्न जमलं म्हणजे जुळलं तर चालेल का. लगेच आता हा राकेश, त्याचं मन तर ऑलरेडी त्याच्या मनात तेच असतं जे आज ईश्वरीच्या घरचे स्वतःहून बोललेले असतात. त्यामुळे त्याला आता खूप भारी फील होत असतं की अरे वा, स्वतःहून मला प्रपोज केलं ह्या लोकांनी, माझ्या तर मनात हे होतंच. आणि तो खूपच खुश असतो. तर मग आता राकेश म्हणतो की अच्छा, म्हणजे तुम्ही मला लग्नासाठी विचारताय का. तर तुम माझी हरकत नाही आहे, कारण हे बघा मी सुद्धा अनाथ आहे हो, आईबाबांपासून दूर राहिलेला, एकटा राहिलेला. मलाही लग्न करावं असं वाटतंय, पण मी काय म्हणतो, तुमच्या मुलीची इच्छा आहे का माझ्याशी लग्न करण्याची, असं आता हा अर्णव विचारू लागतो, सॉरी राकेश. मग आता संजय आणि सुप्रिया दोघंही म्हणतात की हे बघा आमची मुलगी काय आमच्या शब्दाबाहेर नाही आहे. आणि असंही ती तुम्हाला आधीपासून ओळखतेच ना, तुम्ही तिला एवढी मदत करतात, तुमच्या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे, काहीही काम असलं तर तुम्ही दोघं एकत्र जातात. मग आमची ईश्वरी तुमच्याबरोबर इतकी कॉन्फिडन्स असतो तिच्यामध्ये, खूप फ्रीली असते होती, त्याच्यामुळे मला नाही वाटत की ती नाही म्हणेल. मग आता तुम्ही तुमच्या मुलीला बोलवून आणा असं राकेश म्हणतो. मग आता ह्या सुप्रिया ईश्वरीला सांगतात की ईश्वरी अगं बाहेर ना राकेश सर आले आहेत, चल जरा त्यांना बोलायचंय. मग ईश्वरी आता पुढे जाते, म्हणजे ईश्वरी आता समोर येते राकेशच्या. तेव्हा आता राकेश आणि ईश्वरी
समोरासमोर बसलेले असताना संजयजी म्हणतात की हे बघ ईश्वरी, राकेश सरांना मी याच्यासाठी बोलवलं की मी आज त्यांना सांगून टाकले की तुझ्यासाठी आम्ही त्यांना निवडले. मग आता तुमच्या दोघांचं लग्न तुला मान्य आहे का हे त्यांच्यासमोर तू बोल. ईश्वरी म्हणते की हो, माझ्या आईबाबांनीच हे ठरवलंय तर मी सुद्धा तयार आहे. तर दुसरीकडे आता नेमकं असं होतं की अंजली आणि काका दोघे आता विचार करतात की हे काय होते अर्णवच्या बाबतीत. अरे अर्णव, तू हे काय करतोयस? म्हणजे ईश्वरी लग्नाला तयार झाली तर राकेश बरोबर, म्हणून तू सुद्धा लगेच लग्नाचा निर्णय घेतलाय का? तू रिव्हेंज करतोय का ईश्वरी सोबत, असं अंजली आता अर्णवला विचारते. अर्णव म्हणतो हे बघा, तिचा निर्णय घेऊन मोकळी झाली. तिने माझ्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद केला नाही या गोष्टीचा. मग आता मी पण लग्न करतोय कारण आजीला पण असं वाटतंय ना की मी लावण्याबरोबर लग्न करायला पाहिजे. मग बस झालं ना, माझ्या घरचे खुश तर मी खुश. माझ्या घरच्यांसाठी मला सुद्धा लग्न करायचं लावण्यासोबत. पण अंजली म्हणते की हे बघ चिंटू, तू विचार कर. तू हे सगळं बोलतोयस ना, मला नाही ऐकवते. हे बघ, आतापर्यंत लावण्याबरोबर तू फक्त भांडत आलायस. तुझ्या प्रत्येक गोष्टीवर तू काहीतरी चुका काढत आलायस आणि त्याच मुलीबरोबर तुला लग्न करायचंय का? हे कसं शक्य आहे अर्णव, सांग ना. तू का लग्न करतोय त्या लावण्याबरोबर? तुझ्या मनात जर ती नाहीये तर तू तिच्याबरोबर लग्न करू नकोस, असं मला म्हणायचंय. मग आता काका पण म्हणतात की हो अर्णव, एकदा विचार कर. कारण तू बिझनेस आणि लग्न असं एका हातामध्ये धरू नकोस. हे बघ, बिझनेसचं वेगळं असतं आणि लग्न हा वेगळा पार्ट आहे. बिझनेसमध्ये तू महागाची डील करून ती कॅन्सल सुद्धा करू शकतोय, पण लग्न ही अशी गोष्ट आहे की तू एकदा अडकलास ना तर तुला कॅन्सल करता येणार नाहीये. त्यामुळे याचा निर्णय तू व्यवस्थित विचार करून घ्यायला हवाय. मग अर्णव म्हणतो मला नाही करायचं ना विचार, माझं ठरलंय ना, ठरलंय. मग अंजली आणि काका खूपच विचार करू लागतात. तर आता अर्णव जरा बाहेर गेलेला असतो आणि तो त्या पाटीलला भेटून सगळी इन्क्वायरी करत असतो की हा राजेश भोसले कोण आहे, तो ज्या कोर्टात काम करतो तिथे राजेश भोसले हा कसा दिसतो, काय, मला सगळं आता इन्क्वायरी करायची. म्हणूनच पाटील हा त्या कोर्टात गेलेला असतो आणि तिथे इन्क्वायरी केल्यावर पाटीलला असं लक्षात येतं की राजेश भोसले नावाचे 4 ॲडव्होकेट इथे वर्क करतात. मग आता तो कन्फ्यूज होतो की नक्की ह्या राजेश भोसलेला कसं शोधायचं. म्हणून तो 4ही राजेश भोसलेंचा शोध घेतो. तर त्याला त्यातले 3ही राजेश भोसले हे दिसतात, तिथे काम करता हे पण लक्षात आलेलं असतं. पण एक राजेश भोसले हा कोण आहे ते अद्यापही त्याला समजलेलंच नसतं आणि तो जो की हा राकेश आहे. आणि म्हणूनच आता अर्णवला तो भेटून सांगतो की हे बघा साहेब, मी आज ना कोर्टात गेलो होतो आणि तिकडे राजेश भोसलेची इन्क्वायरी केली, पण तिथे तर 4 ॲडव्होकेट आहे राजेश भोसले नावाचे आणि त्यातले 3 राजेश भोसले मला दिसले, पण जो एक आहे ना त्याचा अद्याप माझ्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही आणि मला त्याला लवकरच बघायचंय. तेव्हा आता अर्णव त्यांना म्हणतो की ठीक आहे, ते कोणत्या एरियात राहतात, ते त्यांचं वय वगैरे सगळं आता इथे त्या दीपकने काढलेलं असतं, पाटीलने. तर हा पाटील म्हणतो एकतर 50 वयाचा आहे, 2 तर असे मिडल वयाचे आहेत आणि एक तर आता जस्ट फ्रेशर आहे. मग आता अर्णव म्हणतो अच्छा, म्हणजे जे मिडल एजवाले आहेत ना दोघं जण, त्याची इन्क्वायरी कर आणि मला त्यांचं सगळं डिटेल्स हवं आहे. ते कुठून जॉबला जातात, कुठे राहतात, त्यांची फॅमिली कशी काय, पूर्ण बॅकग्राऊंड मला डिटेलमध्ये तू कळव. मग आता पाटील कामालाच लागतो. आणि दुसरीकडे आता ही वल्लरी आणि लावण्या दोघीही बोलत असतात की आता अर्णव लग्नाला तयार तर झालाय. मग ही वल्लरी म्हणते की हे बघ लावण्या, अर्णव तुझ्यावर प्रेम नाही करत, पण तो हे लग्न करायला तयार झालाय ना, हेच तू नशीब समज. त्याचं पुढचं काय आहे ते मला माहिती नाही. तो उद्या तुझ्यावर प्रेम करेल नाही करेल ते आता तुझ्या हातात आहे. तूच बघ त्याला कसं चुकवायचं आणि कसं मुठीत ठेवायचं. कारण तुला ही गोष्ट माहिती आहे ना की जेव्हा मी गुरुजींकडे तुमच्या दोघांची पत्रिका बघायला गेली होती ना, तेव्हा गुरुजी म्हणाले की अर्णव आणि ईश्वरीची पत्रिका जुळते, पण अर्णव आणि लावण्याची पत्रिका जुळत नाही. पण मी त्या पत्रिकेमध्ये फेरफार करून तुझी आणि अर्णवची पत्रिका जुळवून आणली आणि ईश्वरीची पत्रिका मुद्दामूनच तिथेच फाडून टाकली. कारण मला ती थर्ड क्लास मुलगी ह्या घरात नकोच हवी होती आणि तुला कसं सगळं हँडल करता येतं, दिसायला चांगली आहेस, चांगल्या लेवलची आहे, स्टेटस चांगला आहे, लाईफस्टाईल वेगळी आहे आणि त्या गरीब त्या अशा थर्ड क्लास मुलीबरोबर ह्या मुलाला कसं अडकवायचं. त्यामुळेच आता वल्लरी म्हणते की मी तुझी चॉईस केली आणि माझा प्लॅन आज चांगलाच वर्क झालेला आहे. त्यामुळेच लावण्य आता पुढे कसं हँडल करायचं त्या अर्णवला हे तुझं तू बघ, उद्या काही प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. पण लावण्य म्हणते की हे काय आत्या, म्हणजे मी लग्न करायचं आणि मला त्याचं प्रेमही मिळणार नाही, मग लग्न तरी का करायचं. मग वल्लरी म्हणते की असं नसतं गं, एकदा लग्न झाल्यावर तो प्रेम करेलच ना आपोआप. मग ईश्वरी त्याच्यापासून दूर गेलेली असेल, हळूहळू तो ईश्वरीला विसरून जाईल आणि मग तू आणि अर्णव, बाकी काय करायचंय तुला. आणि तू ना मेन म्हणजे घरच्यांशी चांगलं वाग, घरच्यांचं अगोदर मन जिंक. कारण घरचे जेव्हा अर्णव तुझ्या विरोधात बोलेल किंवा तुला टाळेल ना, तेव्हा घरचे त्याला बरोबर लाईनवर आणतील आणि म्हणूनच त्याला पुन्हा एकदा घरच्यांचंच ऐकावं लागेल आणि मग तो कसा बघ तुझ्यामध्ये जीव अडकवतोय. थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे लावण्य, तू माझी जर ट्रिक यूज केली ना तर लाईफ तुझी आहे.
तुला लाईफ टाईम अर्णवच राहणार आहे तुझ्या आयुष्यात, असं त्या म्हणू लागतात. आणि इकडे अर्णव विचार करतो की मी जे करतोय ते चुकीचं आहे, कारण माझ्या मनात लावण्य नाहीच आहे. माझ्या मनात फक्त ईश्वरी होती, पण तिने स्वतःहूनच मोहन केलं आणि मला दूर केलं. मग माझी काय चुकी आहे? मग आता मी सुद्धा हिला धडा शिकवणार, असं तो विचार करतो. पण तो म्हणतो की मी ईश्वरीची लाईफ खराब नाही होत येणार. तिचा जो मित्र आहे ना राजेश भोसले, मला तो कसा दिसतो, काय, कोण, याची इन्क्वायरी केल्यावरच मी ईश्वरीला सांगेल की तोच मुलगा तुझ्यासाठी योग्य आहे. मी स्वतःहून त्या दोघांची लग्न जमवून आणेल, पण मला त्याची इन्क्वायरी केल्याशिवाय मी ईश्वरी सोबत बोलणार नाही, असं सुद्धा आता सॉरी ईश्वरीशी जास्त बोलणार नाही, असं अर्णव म्हणू लागतो. तर प्रेक्षकांनो, आता ईश्वरी आणि राकेश हे दोघेही चहा पीत झोक्यावर बसलेले असतात. तर राकेशकडे ईश्वरी खूपच अशी घाबरलेली असते. राकेश म्हणतो, बोला ना ईश्वरीजी, तुम्हाला मान्य आहे ना माझ्यासोबत लग्न? मग आता हा राकेश स्वतःचंच कौतुक करू लागतो की ईश्वरीजी, तुम्हाला माहिती आहे का, लहानपणापासून मी अनाथ आहे हो. मी एकटाच राहत आलोय, पण मला तुमच्यासारखी मैत्रीण मिळाली आणि मी तुमच्या घरातच यायला लागलो. बघा ना कसं नातं जुळवून आलं ना आपल्या दोघांचं. म्हणजे माझ्या मनात असं काही नव्हतं. तुमच्या घरच्यांनीच हे लग्न जुळवून आणले, बरोबर ना ईश्वरी? असं आता हा वेगळंच काहीतरी बोलत असतो, पण ईश्वरीचं लक्षच लागत नसतं. तेव्हा राकेश म्हणतो की तू इतकी शांत का आहेस? मग ईश्वरी म्हणते की रोज आपण जेव्हा नॉर्मली बोलायचो ना, तेव्हा मी मला जे वाटेल ते बोलून जायची, पण आता कसं आपण एका लग्नबंधनात अडकायला लागलोय ना, आणि आज पहिल्यांदाच आपण लग्न ठरल्यानंतर समोरासमोर आहोत, त्यामुळे मला खूप गिल्ट वाटतोय. मला असं काय बोलावं हेच कळत नाही. अर्णव म्हणतो, होतं असं, प्रत्येक मुलीला असं होतच असेल, कारण पहिल्यांदा हे अनुभव घेणं खूप कठीण असतं ना. आता वेगळंच काहीतरी तो बोलत असतो, पण ईश्वरीचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. तिचं मन असं उभारून आलेलं असतं, तिला वेगळंच काहीतरी वाटू लागतं. भीती भरलेली असते मनात, दडपण आलेलं असतं. ते स्वतःच आता मनाला विचारते की हे मला काय होते? इतके दिवस राकेशशी बोलताना मला असा अनुभव कधीच आला नाही, पण आज मला असं काय होते की हे माझ्याशी इतकं चांगलं बोलतंय आणि मला त्यांच्यासमोर उभंही राहावं असं वाटत नाही. म्हणून आता ती राकेशला म्हणते की रोजचं आपण बोलत होतो, पण आज माहिती नाही मला ना, संसार म्हटलं तर मला तुमचा चेहरा समोर आणावं असं वाटतच नाही. लगेच राकेश हा ईश्वरीचा हात हातात घेतो आणि म्हणतो की ईश्वरी, काळजी करू नकोस. तुझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तुला आयुष्यभर जपवणार आहे मी. तुला जपून ठेवणार आहे गुलाबाच्या फुलासारखं. तू फक्त आता एकच निश्चय कर की तुझं आणि माझं लग्न फिक्स आहे. मग आता ईश्वरी पुढे काहीच बोलू शकत नाही. तर हा भाग त्यांनी इथे संपवला आहे प्रेक्षकांनो. आता पुढे काय काय होणार आहे आपल्याला पाहायचंच आहे. खूप जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. पाहायला विसरू नका तू हिरे माझा मितवा. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला अजून कोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.